नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या या नवीन भागामध्ये। आता भाग सुरू करण्यापूर्वी मला असं तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादावरून कळालंय की मी ज्या ह्या छोट्या छोट्या सूचना किंवा काही ना काही संदेश द्यायचा जो प्रयत्न करते तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय। तर आता या भागातील संदेश काय आहे ते सांगते। आता आपण आहोत जून, जुलै, ऑगस्ट अशा ह्या पावसाळी महिन्यांमध्ये, तर आपल्या सगळ्यांना खूप झाड लावा असं प्रत्येक संस्था झालं, शासन झालं किंवा NGOs किंवा ज्याही तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत ते सांगतात। पण बऱ्याचदा असं होतं की आपल्यापैकी अनेकांना तेवढं लावणं किंवा त्याच्यात पार्टिसिपेट करणं हे शक्य होत नाही आहे। कामाच्या व्यस्ततेमुळे असेल किंवा अजून काही कारण असेल, पण हळहळ तेवढीच वाटते आहे की मला जायचं आहे झाड लावायला पण मला शक्य होत नाही आहे आणि मला काही ना काही योगदानही द्यायचं आहे। मग काय करू? तुमच्या सगळ्यांसाठी मी एक छोटा आणि सोपा उपाय सांगणार आहे। तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरात जर कोणत्या संस्थेने, शासनाने असे झाड लावले असतील यंदा, तर तुम्ही त्याचे पालकत्व घ्या। पालकत्व म्हणजे काय? तर त्या झाडाची जबाबदारी म्हणजे ते झाड रुजण्याआधी जी त्याची छोटी मोठी काळजी घ्यावी लागते ना, खूप काही नाही, रोज थोडंसं पाणी देणं, जे मोकाट जनावर असतात ते त्यांना खाणार नाहीत ना हे बघणं, हे छोटे मोठे थोडेसे उपाय 2-3 वर्षासाठी तुम्हाला करावे लागतील। तुम्ही एवढं जरी केलं ना तरी आपल्या पर्यावरणासाठी खूप मोठं योगदान असेल। तर हे करा आणि तुमचं योगदान निश्चित करा। याच विचारांसह गार्डन गप्पाचा हा भाग सुरू करूया। दाखवते कुणाच्या गार्डन मध्ये आले आणि माझ्या बरोबर आज कोण को कंडक्ट करणार आहे। हा इंटरव्ह्यू को कंडक्ट करते भेटा माधवीताई पाटील यांना। माधवी, परत खूप खूप स्वागत आहे तुझं गार्डन गप्पामध्ये। धन्यवाद पल्लवी। म्हणजे हा प्रश्न विचारू नको, तुला कसं वाटतंय? मला खरंच छान वाटतंय आणि ह्यांचं गार्डन पाहिल्यावर तुम्हालाही छान वाटेल। नाही, आज मी वेगळं विचारणार होते। मी आज हे विचारणार होते की नेहमी नेहमी जे मी तुला हक्कानी असं ये म्हणते तर तुला काही असं वेगळं वाटत नाही ना, हे विचारणार होते। अर्थातच नाहीच वाटत, कारण इतकं सुंदर गार्डन पाहायला मिळतात, डोळ्यांना ते इतकं छान वाटतं, मनाला ते इतकं प्रसन्नदायक असतं की मला असं वाटतं मलाच बोलवावं, तू दुसरं कुणाला बोलवूच नाही। कारण आम्ही नंतर ना ह्याच्या आमचा वेगळा फोटोशूटही करतो, त्यामुळे त्याच्यासाठी येते ती एवढी तयार। हो, हे बरोबर आहे हिचं। तर तुम्हाला आमचे हे प्रयत्न जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत वनिताताई देशमुख यांच्या या सुंदरशा बागेमध्ये। ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं गार्डन गप्पामध्ये। थँक्यू। आणि आम्ही बाग पाहिली, अतिशय सुरेख आणि सुबक आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करता? म्हणजे छंद किंवा असं काय करत? फूलचं बनवते मी, हँडमेड सगळे फूलच्या मॅट्स वगैरे, पर्सेस वगैरे। बर। आणि त्याचे एक्झिबिशन मध्ये स्टॉल पण लावते। अच्छा, हा, बर। तर ह्या एक्झिबिशन मध्ये स्टॉलही लावतात। तुम्हाला जर वूलच्या काही आर्टिकल्स पाहिजे असतील तर ह्यांच्याशी जरूर संपर्क करा। बरं ताई, मला दुसरा हे विचारायचं की ही जी मेहनत आम्ही बघतो, ही बाग ही किती वर्षांची आहे? याला 20 वर्ष झाली आहे। अच्छा, 20 वर्षांपासून आहे। फक्त थोडे थोडे चेंजेस जर सोडले, झाडांमध्ये वगैरे चेंजेस होत राहतात। बर। बाकी असं बाकी माती वगैरे तीच आहे, बाकी फक्त आणि सगळे फळबाग, फुलबाग, आम्ही पाहतोय भरपूर व्हरायटी आहे। भाजीपाला पण असतो, सर्वच असतं बागेत। तर तुम्हाला जर बघायचं असेल ना ह्यांची ही सुंदर बाग, तर नक्की भेट द्या। मी पत्ता वगैरे ज्यांना पाहिजे मला विचारा, मी सांगेन। ताई, मला ना फार कौतुक वाटतंय, कारण एवढ्या कमी जागेत इतकं सुंदर गार्डन तुम्ही बनवलंय। तर म्हणजे पाहूनच असं वाटतं की नाही, जागा कमी असो की काहीही असो, पण गार्डन हे घरी असलंच पाहिजे। मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही जे हे टेरेस गार्डन बनवलंय, तर त्यासाठी तुम्ही काही विशिष्ट प्रकारची माती वापरली आहे का? शेतातली बोलवली आहे गावावरनं। अच्छा, म्हणजे गावावरनं फक्त साधी काळी माती तुम्ही? बरं बरं, त्यात काही मिक्स केलं आहे? नाही, काहीच नाही, फक्त काळी माती। आणि त्या मातीला झाले 20 वर्ष, बदलली पण नाहीये। म्हणजे माती पहिल्या वेळेस टाकली तीच आहे। 20 वर्षापासून एकच माती आहे, पण गार्डन खूप सुंदर आहे आणि गार्डनचं रूप चेंज होत राहतं नेहमी। अच्छा, म्हणजे बोगनवेल वगैरे असं भरपूर सारे वेगवेगळे झाडं लावल्या जातात। जुने फोटो पण आहेत माझ्याकडे।
हो ना. खूप सुंदर फुललेले आहेत जुन्या फोटोत, बोगनवेल वगैरे. अच्छा, म्हणजे माती तीच आहे पण झाडं माती बदलतायत हा, झाडं आणि बदलतायत. गार्डनही वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या येत आहे रूपात समोर. येत आहे. हा. मला दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ह्या सगळ्या म्हणजे गार्डनला वगैरे तुम्ही पाणी कसं देता सगळ्या तिन्ही ऋतूत? पावसाळ्यात तर खूप कमीच द्यावं लागतं, हो हो. 2-3 दिवस पाऊस नसला तर, हम्म. आणि हिवाळ्यात 1 दिवसाआड. अच्छा, हिवाळ्यात एक एक दिवस आड. दिवसाआड पाणी. हा. आणि उन्हाळ्यात रेग्युलर सकाळी. अच्छा, सकाळच्या वेळी पण. सकाळच्या वेळी. पूर्वी संध्याकाळी द्यायची, हम्म. पण ते गरमीमुळे मातीतली वाफ इतकी निघायची हम्म. की त्याच्यामुळे खूप गरम व्हायचं आणि स्किन सुद्धा हे होऊन जायची भाजल्यासारखी. अच्छा. हा. त्याच्यामुळे मग ते संध्याकाळचं बंद केलं मी आणि सकाळी देते. अच्छा. सकाळी थोडं थंड असतं, तर सकाळच्या वेळी पाणी देता तुम्ही. देते. आणि वरती पूर्ण ग्रीन नेट ग्रीन नेट लावताय. हो, ते तर कंपल्सरी आहे. अकोल्यात आहे तुम्ही म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ग्रीन नेट लावावीच लागते. बरोबर. तर आपल्या या बागेमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे झाड आहेत? फुलांचे पण झाड आहेत, फळांचे पण झाड आहे आणि भाजीपाला पण आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारचे. हा, फ्रेश चिक्कू पण खायला मिळतात, अच्छा. लिंब पण मिळतात अच्छा. रोज अगदी. आता आंबा पण लावलाय, इथे डाळिंब सदाबहार. हा, डाळिंब पण आहे. इथे खाली वांगे पण आहेत, वांगे, टमाटे आहे, सर्व, पालक, आंबट चुका, सर्व प्रकारचे. म्हणजे जिथे तुम्ही नजर फिरवली ना मंडळी, तिथे वेगळं काहीतरी तुम्हाला निश्चित दिसेल. एखादं फळ भाजी दिसेल, फळ दिसतील, एखादी फुल दिसतील, किंवा छान छान असे फळांचे झाड पण ह्यांच्याकडे. गवती चहा, पुदिना, सांगा अजून काय पाहिजे? हिरवी मिरची, सर्व. नाही, आसमान तारा. आसमान ताऱ्याचं झाड आहे ह्यांच्याकडे. म्हणजे त्याची जर पान तुम्ही खाल्ले ना, तर आसमान तारा खाल्ल्यासारखं पूर्ण तोंड असं गार होतं, मेन्थॉल सारखं. तुम्हाला माहिती आहे अकोल्यात खूप जास्त उष्णता असते, ऊन असतं, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या झाडांची काळजी कशी घेता? वरती ग्रीन नेट बांधते पूर्ण. अच्छा. आणि सकाळी एक वेळ पाणी देते झाडांना, बाकी असं काहीच विशेष या व्यतिरिक्त काहीच नाही. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं गार्डन फुलवलंय की उन्हाळ्यात एक ग्रीन नेट साधी त्या बांधतात आणि सकाळच्या वेळी एकचदा त्या पाणी देतात आणि तरी त्यांचं गार्डन अतिशय सुंदर आहे. तुम्ही कधी इकडल्या भागात आल्या आणि त्यांच्याकडे येऊन त्यांच्या गार्डनला भेट दिली तर मग तुम्हाला कळेल की खरंच छोट्या जागेत इतकं सुंदर गार्डन फुलू शकतं, आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने.
तर इतकी सुंदर बाग आहे, तर असं कधी झालंय का हो की एखादा प्लांट प्रॉब्लेम प्रामुख्याने दिसतोय, म्हणजे हा सततच माझ्या या झाडांवर आढळलाय असं? नाही, असं तर कोणताच नाही केव्हाच झालाय. नाही, कुठलाच नाहीये. म्हणजे ही कधीच देवी नाही. देणगीच आहे मंडळी ह्यांना, की ह्यांच्याकडे ना कीटकनाशके कधी वापरली आहेत ना कोणता प्लांट प्रॉब्लेम आलाय. आपण काय करूया माहिती का, शासनाला सांगूया की ह्यांच्या हाताने झाड लावा, ते छान लागतीलही आणि त्याच्यावर कोणता प्लांट प्रॉब्लेमही नाही येणार. तर आम्ही नक्की तुम्हाला संपर्क करायला सांगू. बरं, मला हे सांगा की असं एखादं झाड आहे का की ह्याला आपल्या गार्डन मध्ये मनाई आहे, की हे माझ्या असे तर बगीचात चालत भरपूर नाही? सारे सांगतायत, बरं. पण मी लावलेत, मला अच्छा. त्यापासून काहीच असा प्रॉब्लेम वाटत नाही, नाही. तुम्ही मतभेद नाही करत नाही म्हणजे, नाही, आणि भेदभावही झाडांमध्ये नाही नाही करत. नाही, कलर मध्ये नाही, झाडांच्या फुलांच्या. बरं. आणि सांगणारे सांगतात की हे हे फुल नका नको वाहू, ते फुल नको, ते झाड नको. चिंचेपासून झाड आहे माझ्या. चला, म्हणजे टेरेसमध्ये. ह्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे झाड आहेत, हे भेदभाव करत नाहीत. आणि असे जेव्हा मला कोणी भेटतात ना मंडळी की आम्ही काही भेदभाव करत नाही, मला खूप अत्यानंद होतो. कारण माझं असं मानणं आहे की प्रत्येक झाड हे देवाने बनवलेलं आहे, काही ना काही विशेष त्याच्यामध्ये गुण असतात. आपल्याला फक्त ते माहित नाहीत म्हणून, किंवा समजा असं बरेच जण म्हणतात आम्हाला बोनसाय चालत नाही, आम्हाला कॅक्टस चालत नाही वगैरे, पण कॅक्टसचे जे काटेरी त्याचं स्वरूप आहे, तुम्ही जर एखाद्या वाळवंटात गेलात ना तर कॅक्टसचे झाड इतक्या सुंदर पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतात तिथे. मग तुम्हाला तिथे असं वाटतं की आहा काय सुंदर इथे आलेलं आहे. हे फक्त ते त्या ठिकाणी ते झाड खूप शोभून दिसतं, एवढंच. मला हे सांगा की तुम्ही या सगळ्या गार्डनला कोणत्या प्रकारचं खत वापरता? खत शेतात जे आणतात डीएपी टाकायसाठी पोत्याने आणतात, तेव्हा त्या दिवाणजीला सांगते की माझ्यासाठी 5-6 किलो घेऊन ये. अच्छा, आणि म्हणजे तेच डीएपी महिन्यातनं एकदा सर्व झाडांना टाकते. त्याच्या व्यतिरिक्त नाही, काहीच बाकी नाही? कुठलंच नाही. बरं. बाकी कुठलंच. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता झाडं आहेत त्याच्यावर कीड पण येणारच, मग त्यासाठी कुठलं कीटकनाशक वापरता? अजूनपर्यंत तर, कारण सूर्यप्रकाश इतका छान येतो पूर्वेचा असल्यामुळे, हो, हा. सूर्यप्रकाश सकाळी एकदम छान असतो भरपूर, त्याच्यामुळे मला कुठलंच कीटकनाशक अजूनपर्यंत तरी नाही वापरावं लागलं. अच्छा, म्हणजे तुमच्या प्लांट्सवर कीड पडतच नाही? पडतच नाही. आणि पडली कदाचित एखाद्या वेळेस हा. तर या कुंडांच्या भोवती त्यांची घाण दिसते पडलेली. तर मग मी समजून जाते की काहीतरी अळी आहे झाडावर. अच्छा. मग त्याची पानं मागच्या साईडनी बघून ती अळी काढून टाकते. अच्छा, म्हणजे त्या झाडाचं निरीक्षण करायचं, त्याच्यावर काही असेल कीड तर ती काढून टाकायची, एवढंच तुम्ही करता? त्याच्यावर कुठली फवारणी नाही? फवारणी नाही. हे तर म्हणजे असं झालंय की अगदी नॅचरली तुमचे झाड छान राहत आहेत, तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाहीये. अच्छा, ऊन छान मिळतं. तर बागेची काळजी वगैरे आम्ही पाहिली, तुमची बागही पाहिली, तर काय खास वैशिष्ट्य तुम्हाला वाटतं की हे फक्त माझ्या बागेत आहे? वैशिष्ट्य म्हणजे मला बागेत आल्यानंतर माझ्या मनाला खूप शांत वाटतं. ते तर आहे. संध्याकाळी निवांत छान बसावं वाटतं, छान जुने गाणी ऐकावी वाटतात. वा वा. आणि मी ते करते संध्याकाळी वगैरे, शांत बसते छान. म्हणजे तुम्हाला सांगू का, बरेच लोकांना असं असतं की असं, म्हणजे जे लोक, मी त्याचा प्रचार नाही करत आहे, पण बरेच जण ना ड्रिंक्स घेताना असे छान गजल लावून वगैरे बसून ते घेतात. पण मला असं म्हणायचं की आपण आता जिथे बसलोय ना तिथे छान जुनं गाणं लावून एखादा चहा कॉफीचा मग जरी हातात असेल तरी इक्वल फिलिंग असेल. कारण ही बाग इतकी सुंदर ह्यांनी केली आहे ना की त्याची अनुभूती अतिशय वेगळी आहे. आणि जे काय म्हणतात ना किती 36 कोटी वगैरे काय देव आहेत, असं गच्चीत बसल्यानंतर मला वाटते माझ्या बागीच्यातच या झाडांच्या आहेत ईश्वर आहे. बरोबर आहे, बरोबर. किती छान सल्ला दिला तुम्ही. मग जर झाडांमध्ये ईश्वर आहे तर झाड तोडू नका, झाडांची काळजी घ्या आणि त्यांना छान ठेवा, म्हणजे त्या ईश्वराचं तुम्हाला वरदान मिळेल. आणि तुम्हाला जे काही मागायचं असतं ना, आपण देवापुढे जातो ते नेहमी मेरी झोली खाली या टाईपच जातो, मला हे दे, मला ते दे, माझं हे काम कर, माझं ते काम कर, देवाला अगदी हक्काने आपण सांगतो. मग तसं जर ह्या म्हणताय तसं जर झाडांमध्ये ईश्वर आहे तर झाडाच्या समोर नतमस्तक व्हायला शिका. मला सांगा की तुमच्या ह्या गार्डन मध्ये तुम्हाला असं कुठलं प्लांट आहे, कुठलं झाड आहे की तुम्हाला असं वाटतं की ते लावायला फारच सोपं आहे, की तुम्ही लावून अगदी सोडून द्या आणि ते लगेच लागेल असं वाटतं तुम्हाला? हे रेड कलरचं जे दिसतंय ना, कोलियस, कुठे पण लावा. अच्छा, ते लागून जातं. आणि वरची दांडी जरी तोडली त्याचं टोक
आणि टोचून दिलं हो तरी म्हणजे ते लागतं. इतकं सोपं आहे की सोपं तुम्ही अगदी हा, त्याला लावून मोकळे मुळं व्हा. वगैरे काही गरज नाही, रोपाची काही गरज नाही. त्याला हा. काळजीचीही गरज नाही, लावलं काळजीची की गरज नाही. लागतं. बरोबर. तर आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना हा सल्ला आहे की कोलियस लावा, भरपूर लावा, ते खूप इझिली ग्रो होतं. मला हे सांगा की असं वाटतं का तुम्हाला की हे प्लांट लावायला खूपच कठीण आहे आणि मी ते लावलंय माझ्या गार्डन मध्ये पण ते लागत नाहीये, असं कुठलं झाड आहे का? अजूनपर्यंत तर नाहीये मला असं कुठलंच झाड असं नाही. इझिली माझ्या हाताने कुठलंही झाड म्हणजे लागून ही जातं. देवी देणगी आहे देवी तुम्हाला देणगी आहे. की तुम्ही कुठलंही प्लांट लावता हवेने आणि ते जे लागतं. झाडं पडतात त्याच्या फांट्या तुटतात, हम्म. त्या मी टोचून देते, तो तसं ते प्रत्यक्ष ते यायचं आफातो मिनीच्या. अरे वा, छान. ताई मला हे सांगा, जर आमच्या प्रेक्षकांपैकी अशी बाग लावायची म्हणलं किंवा कोणाला सुरुवात करायची आहे तर काय असा सल्ला द्याल, काय करावं? मी हेच सांगेल प्रत्येक बाईला की सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना पॉलिथिन घेऊन जाऊन दुसऱ्याच्या झाडांचे फुलं तोडण्यापेक्षा स्वतः 4 कुंड्या लावा. 2 पांढऱ्या झाडाचे, लाल झाडाचे, तुम्हाला गणपतीला लाल पाहिजे हा, तर हा. लाल, एक बेल वगैरे असे झाडं लावा. त्याच्यात काहीच कठीण नाहीये. जगवा ते झाडं आणि त्याचीच फुलं देवाला वाहा. तेच देव प्रसन्न होईल. दुसऱ्यांच्या झाडाचे हा. तोडून आणण्यापेक्षा. नाही, तोडणं वेगळं आहे ताई, हे ओरबडतात. म्हणजे त्याच्यामुळे झाडं पण सुकतात. त्याचं आणि असं- भीती पण असते की घरमालक बघतो की काय हो, आपण चोरून दुःखही किती फुलं- होतं त्या हो. घरमालकाला की आधी तर तेच. होते, इथे कुठे गेलं झाड, असं. तुम्ही खूप त्याच्यापेक्षा छान सल्ला दिला. आणि प्रत्येकाने 4 कुंड्या लावाव्यात. हो, तर त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला ज्या ज्या देवाची श्रद्धा आहे आणि त्या देवाला जे फुलांचे रंग लागतात तशा रंगांचे तुमच्या घरी लावा आणि तुमच्या घरून त्या देवाला वाहण्यासाठी फुलं न्या. म्हणजे काय होईल, एक वेगळं समाधानही तुम्हाला मिळेल की हो, हे माझ्या घरचे फुलं मी वाहते. एक वेगळं अनुभूती आहे ना. करून बघा. पटलं मला ताई, तुम्ही छान सल्ला दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ताई, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.